साहेब काय झालं तुम्हाला अचानक? काही नाही, बरी आहे मी आता. अहो मग काहीच नाही झालं तर आम्हाला अचानकपणे असा फोन करून का बोलून घेतलं? त्यांना मगाशी चक्कर आली होती. व्हॉट? हो. चक्कर? पण अशी कशी अचानक आली चक्कर? अरे सांगितलं ना, काही झालेलं नाहीये मला. काय चाललंय हे? काही झालं नाही, काही झालं नाही. तुम्हाला नसेल सांगायचं ना तर नका सांगू. चल जयदीप. सोनियाताई एक मिनिट. अहो मी सांगते काय झालं ते. त्यांना खरंच चक्कर आली होती. काय झालं, ईशा त्यांना सांगत होती की ऑफिस मध्ये काय झालं ते, आणि मग मी सांगितलं गजा पाटीलला अटक झाली तर एकदम कोसळल्या त्या. हो राईट, गजा पाटील म्हणजे अरेस्ट झाली आहे त्याला, राईट? हो, ईशा बोलली होती मला. व्हॉट? मग तू मला काही सांगितलं कसं नाहीस? आय एम सॉरी, मी विसरले असेल. विसरलीस? सोनिया, एवढी महत्वाची गोष्ट तू विसरलीस सांगायला? आई साहेब, गजा पाटील म्हणजे तो ऑफिस मध्ये फ्रॉड करणारा माणूस, राईट? कृपा करून परत परत ते नाव घेऊ नका. का? कारण हा विषय पूर्णपणे बंद. मी सगळ्यांना शेवटचं सांगते, तो फ्रॉड करणारा माणूस आता जेलमध्ये. यापुढे या घरात त्याचं नाव निघता कामा नये. मॉम इन लॉ, पण काय झालंय? मला थोडं सांगितलं ना हा विषय बंद म्हणून. हॅलो विक्रांत. तुझी भीती खरी ठरली. कुणापर्यंत पोहोचलं का त्याचं ना? आई साहेब, आता काय सिच्युएशन आहे का? मी तुला म्हणलं ना झेंडे, या सगळ्या प्रकरणात मला दैवाची साथ आहे. म्हणजे? ईशा आईसाहेबांच्या उशाशी बसली ती पण अशी डोक्याला शॉट आहे ना. आईसाहेब तिला माझ्याबद्दल आणि गजा पाटील बद्दल सगळं सांगणारच होत्या. इतक्यात मी तिथे पोहोचलो, जस्ट इन टाइम. बापरे. बरं मग आता पुढे? पुढे काय नाही, त्या गजा पाटीलचं अस्तित्व आता संपवलं पाहिजे. आईसाहेबांना मी कसं बसं गप्प केलं, पण पुढचं काम तुझं. सर्जेराव आणि परांजपेच्या दोघांच्याही तोंडाला कुलूप घालायचं. ठीक आहे. ईशाला मी गप्प करू शकत नाही, पण बाकी कोणीही तिच्याशी गजा पाटील बद्दल बोलता कामा नये. ठीक आहे. हां. सोडा त्याला, सोडा त्याला. सगळं सगळं तोच बघतोय. विक्रांत, गजा पाटील. ईशा, 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 ईशा. अगं लक्ष कुठे आहे तुझं? मी काहीतरी बोलतीये तुझ्याशी. सॉरी. नाही, काही नाही. देवासमोर दिवा लावला ना, त्याचं फळ सुद्धा मिळालं. आईसाहेबांना बरं वाटतंय आता. ओरडल्या सुद्धा सगळ्यांवर. ओरडल्या? हो, म्हणाल्या गजा पाटीलचं नाव सुद्धा काढायचं नाही आणि चर्चा सुद्धा करायची नाही घरात. ईशा बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, ह्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात. आपण नाही पडायचं याच्यात. हा, तू पडू नकोस ना याच्यात. ईशा, तू ऑफिसला जाणार नाहीस हे बरंच झालं. ईशा, अगं ईशा, अगं लक्ष कुठे आहे? मी एकटीच बडबडतीये. अगं आई, ऐकलं मी. ईशा, तुला एक विचारू? या घरात तुला कुठला त्रास नाहीये ना ग?
नाही. का ग? ती म्हणजे मी बोलतेय त्याच्याकडे तुझं लक्ष नाहीये आणि जावई बापू पण कामात आहेत का सध्या? का ग? नाही म्हणजे ते पूर्वीसारखे तुझ्याबरोबर वागत नाहीत. म्हणजे असं मला वाटतं तसं काही नसेल पण नाही तसं काही नाही आहे. नाहीये ना? मग झालं गेलं प्रकरण सगळं विसरून जा. हा, आई साहेबांची, जावई बापूंची, सगळ्यांची काळजी घे. हा, संसार नीट करा बाळा. सर्जराव, हे सर्जराव, घे बोल. मी बोल ना, खुश होशील, बोल. कोण? सुमित आहे आपला. सुमित? हा सुमित, बोल. अरे रिझल्ट चांगलाच लागणार ना. एवढा अभ्यास केलास ना तू? काय साहेब? कम साहेब? हे बघ, तू इथली काळजी करून तू सगळं व्यवस्थित होईल. हा मी सुमित बेटा, इकडला अजिबात टेन्शन घेऊ नको. काय चल, ठेव फोन. सर्जराव, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सुमितचं शिक्षण, त्याची नोकरी, नाही टेन्शन घ्यायचं. आणि आपण टेन्शन द्यायचं पण नाही. हा? काय आता विक्रांत सर आहेत ना, त्याला चांगली नोकरी देते, चांगला पगार मिळेल. पण टेन्शन घ्यायचं नाही, उसकी तो निकल पडी. साहेबांचे खूप उपकार आहेत आम्हाला. बघा ना, आता सुमितच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च ते केलाय करतायत, ना? त्याला नोकरी. केलं ना? हो, लक्षात ठेवायचं आहे. काय बऱ्याच वर्षांनी गजा पटलाच नाव आलं असेल तुझ्या कानावर. हं? आलं ना? काय आता आपले सर एवढे मोठे आहेत, त्यांच्याबद्दल असे छोटी मोठी पिल्लं सोडतातच त्यांचे शत्रू. आपल्याला सवय रे याची. पण ईशावणी नवीन आहेत, त्यांना माहीत नाही याच्याबद्दल काय. गजा पाटील कोण आहे काय, तर त्यांच्यापर्यंत हे असलं काय पोचू द्यायचं नाही आपण. काय विचारलं तर गप्प राहायचं. म्हणजे मी जर तुझ्या ठिकाणी असतो ना, तर मी गप्प राहिलो असतो. गजापट नाव पण घ्यायचं नाही, ऐकायचं सोडून नाही. तर एवढं केलंय सरांनी आपल्यासाठी, म्हणजे तुझ्या पोरासाठी. एवढं शिक्षण, नोकरी है ना. काय करायचं मग आपण? आपण फक्त गप्प राहायचं. कळतंय ना? आपण फक्त गप्प राहायचं. परांजपे सर. हा झेंडे सर, इतक्या रात्री फोन केलात? काही अर्जंट होतं का? अर्जंट आहे म्हणूनच फोन केला परांजपे सर. बोला ना, मला जी शक्य आहे ती सगळी मदत करेन मी. अहो, तुम्हाला शक्य आहे म्हणून तुम्हालाच फोन केलाय मी. अच्छा, काही लिगल मॅटर आहे का? गजा पाटील नाव माहित आहे ना तुम्हाला? हां, गजा पाटील माहित आहे ना? हो हो. आता तुम्ही मला जसं हो म्हणून सांगितलं ना, तसं दुसरं कुणीही विचारलं तर हो म्हणायचं नाही. ईशानं विचारलं तरी सुद्धा नाही. परांजपे, हां, ऐकताय ना? काय दुसऱ्या कुणीही विचारलं तर काय म्हणायचं? मला माहीत नाही म्हणून. हां, यासाठीच मी तुम्हाला फोन केला होता. आता झोपा निवांत. लेकरा बाळाची काय काळजी करू नका. गुड नाईट. गुड नाईट. ईशा, तुला माहित नाहीये गजा पाटील आणि विक्रांत कोण आहेत ते? म्हणजे गजा पाटील आणि विक्रांत या आई साहेब, ईशा,
तू आपल्या खोलीत जा. तर आईसाहेबांना गजा पाटील बद्दल सांगून टाका ना काय ते. मी त्यांना सांगतो, तू आधी आपल्या खोलीत जा. सर ईशा, सर मला त्या माणसाचं नाव कळलं. काय? कोण? सर त्या भ्रष्ट माणसाचं. कसं शक्य आहे? गजा पाटील हे नक्की काय प्रकरण आहे? का आईसाहेब हे नाव सुद्धा काढून देत नाहीये त्या घरात? सरांनी मला सुद्धा काहीच सांगितलं नाहीये त्याच्याविषयी. ते माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतायत. पण का? सरांचा आणि गजा पाटीलचा काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बरं. अगं इथे कशाला घेऊन आलीस? मी आले असते ना बाहेर. कशाला? मी असताना तुम्ही अजिबात उठायचं नाही. तुम्ही चहा बिस्किट खाऊन घ्या आणि नंतर तुम्हाला ही बीपीची गोळी घ्यायची. हा हो, आणि दुपारी ही घ्यायची आणि संध्याकाळी ही गोळी घ्यायची. पण तुमचं तुम्ही अजिबात घ्यायची नाही, मी देईन तुम्हाला. आधी चहा बिस्किट. आई साहेब तुम्ही आज अजिबात धावपळ करायची नाहीये. आज तुम्ही फक्त आराम करायचा आहे. अगं पण बागेला पाणी मी घालणार आहे आणि आजची तुमची सगळी कामं सुद्धा मीच करणार आहे. त्यामुळे तुम्ही आज फक्त आराम करायचा आहे. मला सांगा, तुम्हाला ब्रेकफास्टला काय खावंसं वाटतंय? तू काय देशील ते राजनंदिनी? माफ कर, माझ्या तोंडून एकदम निघून गेलं. अगं मला जराही बरं नसेल ना तर माझी अशीच काळजी घ्यायची ती. बळजबरीने भरवायची, मला जागेवरून उठू सुद्धा द्यायची नाही. राजनंदिनी, आईसाहेब अशीच माया कर ईशा. आईसाहेब चहा थंड होईल. आईसाहेब बिस्किट. आईसाहेबांना विचारू का गजा पाटील बद्दल? असं काय आहे जे त्या लपवून ठेवतायत आणि का? गजा पाटील आणि विक्रांत सरांचा काय संबंध असेल? आत्ता विचारलं तर सांगतील का त्या? ईशा, ईशा, कसला विचार करतेस? गोळी देतेस ना? ईशा, घरातल्या कोणाबद्दलही मनात गैरसमज करून घेऊ नकोस. विक्रांतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यामुळेच त्यांचं आयुष्य बदलून गेलंय. तू अशीच त्यांना साथ देत राहा. राजनंदिनी त्यांचा संसाराचा डाव अर्धवट सोडून निघून गेली, पण दैवालाच ते मंजूर नव्हतं. म्हणूनच तू आलीस. देवानीच तुला तिच्या जागी पाठवलंय. तू त्यांना कायम साथ दे. देशील ना? हा साबण आहे. त्याच्यावर किल्ली प्रेस करायची आहे
आणि छाप घ्यायचाय. ओके? पण किल्ली तीच तर शोधायला आलो आपण. हो की नाही? हा जा आता. किल्ली ब्रोइन लॉच्या कुठल्या तरी ब्लेझर मध्ये असेल. ओके? म्हणजे ब्लेझर म्हणजे कोट. हा कोटाच्या कुठल्या तरी खिशात असेल. मी पाहिलं त्यांना तिथे ठेवताना. ओके? जा आता लवकर जा. पण मग कोट कोट कपाटात असतो. कपाटात बघा. लवकर जा. बघा टाइम वेस्ट करू नका. हो हो. अहो पण मग कपाट तुमच्या मागे काय आहे? काय काय आहे? कपाट तुम्ही बघा, तुम्ही उगाच टाइम वेस्ट नका करू. बघा ब्रोइन लॉ अर्ध्या तासाच्या आत जॉगिंग करून येऊ शकतात. जा लवकर. अहो ऐका ना. अहो ईशा आली तर? ईशा ब्रेकफास्ट करण्यात बिझी आहे की नाही? ती नाही येणार आहे. तुम्ही त्याचं टेन्शन प्लीज घेऊ नका. प्लीज जा लवकर, नाही तर तुम्ही सगळं चौपट कराल. जा. आणि जावई बापू आले तर? मी ते आहे, मी तुम्हाला सिग्नल करेन. ओके? कळलं? जा आता लवकर. हो सोनियाताई, काय झालं? अहो हे असं बरोबर नाही हो. म्हणजे आपण त्या दोघांना न सांगता असं त्यांच्या खोलीत येऊन. हो तुम्ही वेड्यात का आता तुम्ही असं बोलताय? हे बघा आपलं काय ठरलंय? काय? तुमच्या मुलीच्या भल्यासाठी करतो ना आपण. हो की नाही? हा मग आता हाच विचार डोक्यात ठेवा. कळतंय का? हा नाही, जा आता जा. जा. मिळतंय का? सर्जेराव. जी साहेब. सुमित खुश होता साहेब. आणि तुम्ही त्याला जॉब. अरे त्याच्यासाठी एक काय, मी 100 जॉब्स देईन त्याला. हुशारच आहे तो साहेब. तुमचा हात पाठीशी असला त्याचं चांगलंच होणार. मी काही केलं नाही सर्जेराव, त्याच्या हुशारीने सगळं केलं. साहेब माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची खात्री देतो मी तुम्हाला. मी चुप काम करेन साहेब, तुम्ही सांगाल ते मला माहिती आहे. म्हणूनच तुम्ही अजूनही या घरात आहात. या. अहो सोनियाताई, हो सगळे कोट तपासले, कुठेच काही नाहीये. एक काम करा, घरात सगळीकडे बघा. म्हणजे जरा उशी खाली वगैरे बघा. सगळीकडे बघा. मी आहे इथेच. ओके? जा जा लवकर जा आता. टाइम वेस्ट नका करू. जा. तिकडे पण नाहीये. त्या तिकडे बघा. ड्रेसिंग टेबलच्या इकडे बघा. तो आरसा ना, आरसा तिकडे बघा. जा जा. बघा ब्रोइन लॉ येऊ शकतात कुठल्याही क्षणी. प्लीज लवकर शोधा. सोनियाताई. काय? सोनियाताई. हो काय? मिळाली. मिळाली? या 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 लवकर. हो. अहो या सगळ्यांचे छाप घ्यावे लागणार. सगळ्यांचे कसे असणार? द्या इकडे.
मग कुठली? हे बघा ही. काढते थांबा. लवकर काढा ओ. येतील ते केव्हा. सोनिया